नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई या शेतकऱ्यांच्या राहिलेले शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे येण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। बरेच काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा झाले आहेत, पण शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की केवायसी करताना जे बँक अकाउंट दिले होते त्यावरती कुठलेही अनुदान जमा झालेले नाही। आणि यामध्ये आपण पूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊयात। त्यासाठी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया। केवायसी करूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा झालेली नाही, पण याचे स्टेटस आपण कसे चेक करू शकतात थोडं सविस्तर। जर आपल्याकडे विके नंबर असेल तर यामध्ये आपण वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपण थोडक्यात 2 मिनिटात जाणून घेऊयात। या वेबसाईटवरती आपण आपलं पेमेंट आलं की नाही यामध्ये आपण आपला विके नंबर टाकून यामध्ये सबमिट करा आणि सबमिट केल्यानंतर आपल्याला विके नंबरचं जे स्टेटस आहे म्हणजे तुम्हाला सक्सेसफुली पेमेंट आलं त्यानंतर तुम्ही समजून जा तुमचं तारीख वेळ त्या दिवशी तुमचं अनुदान जमा झाले असेल। पण ज्यांचं अनुदान अजून पेंडिंगला दाखवत असेल, केवायसी पेंडिंगला दाखवत असेल तर तुमची केवायसी पूर्ण झाली नाही, तर हे तुम्ही एकदम एक ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकतात। आता तुम्हाला आता बऱ्याच काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की सर केवायसी करताना जे बँक अकाउंट दिले होते ते बँक अकाउंटवरती आले नाही, तर तुम्ही NCPL वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकतात की तुमचं जे कोणत्या खात्यावरती तुम्ही आलेलं आहे। म्हणजे तुम्हाला इथं भारत आधार सेटिंगवरती तुम्हाला चेक करायचं आहे। चेक केल्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर टाकेल, OTP लागेल आणि कॅप्चा तुम्हाला फिल करावं लागेल। आणि यामध्ये तुम्हाला तुमचं कोणत्या बँकेवरती अनुदान आलेलं आहे यामध्ये जर तुम्हाला नो मॅपिंग दाखवत असेल तर तुम्हाला हे मॅपिंगमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा केवायसी करून तुम्हाला आधार कार्डला तुमची बँक कनेक्ट करावं लागेल। बघा आपल्याला आधार मॅपिंग स्टेटस आहे त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड आणि जो कॅप्चा आहे तुम्हाला कॅप्चा भरून चेक स्टेटसवरती तुम्हाला चेक करायचं। यामध्ये आपला जो आधार कार्डला मोबाईल नंबर आहे त्यावरती तुम्हाला एक OTP आला असेल। OTP नंतर तुम्हाला कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर असेल, अनेबल टू फॉर डेबिट कोणती बँक आहे त्यावरती तुम्हाला येईल। त्यामध्ये तुम्हाला नो ॲप्लिकेशन यामध्ये तुम्हाला कळून जाईल की आपल्या कोणती बँक लिंक आहे। तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला अकाउंट माहिती नाही तर तुम्हाला कोणतं अकाउंट कनेक्ट आहे किंवा कोणतं हे आहे तो नो ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला असं आले असेल तर तुम्ही पुन्हा एकदा आधार कार्ड नंबर टाका, आधार कार्ड नंबर नंतर कॅप्चा टाका, कॅप्चा टाकून तुम्हाला एकदा पुन्हा सबमिट करा। यामध्ये आपल्याला दाखवलं जाईल की तुमचा अकाउंट नंबर, आधार कार्ड आणि बँक सेविंग यामध्ये तुम्हाला पूर्ण तुमची डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत आपण पूर्ण माहिती एकदम सविस्तर बघितलेली आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पुढच्या नवीन व्हिडिओच्या बरोबर भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।